नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण झणझणीत चमचमीत गावरान चण्याची भाजी बनवलेली आहे, ते पण वेगळ्या पद्धतीची आहे। पहिलं चणं उकडून वगैरे आपण काही घेतलं नाही किंवा कुकरला लावून वगैरे घेतलं नाही। थाळी सजलेली आहे, अप्रतिम लागते, चवीला भन्नाट लागते। बघू शकता आगळ्या वेगळ्या पद्धतीने किंवा शॉर्टकट पद्धतीने हे चण्याची भाजी बनवून बघा। गावरान चण्याची गावरान तडका म्हणू शकताय, मस्त असा तर्रीदार मसालेदार भाजी झालेली आहे, अप्रतिम लागते। आणि त्याच्यासोबत मी खाण्यासाठी ज्वारीची आणि तांदळाचे दोन्ही पीठ मिक्स करून इथं मी भाकर बनवलेली आहे, ते पण चविष्ट लागते। तर बघू शकता इथं मी पूर्व तयारी काही करून घेतलेली आहे। कांदा लांब साईजमध्ये कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि रात्रभर गावरान हरभरा पण म्हणू शकता याला। तर तो मी रात्रभर भिजत ठेवला होता, आता मस्तपैकी भिजलेला आहे। 1 वाटीच्या जवळपास मी भिजत टाकलेला होता, तर मस्त असं भिजलेला आहे। न वेळ वाया घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता इथे एक कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी, आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघू शकताय मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। तुमचं भाजीचं प्रमाण कमी जास्ती असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मसाला बनवू शकताय, पण इथं मी 1 वाटी चणं जे भिजत घातलं होतं त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत। तर आता इथं परतून आपल्याला भाजून घ्यायचं आहे कलर येईपर्यंत। अर्धा कलर आला की मग याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहेत। मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले होते। तर बघू शकता इथं मी मऊ पडेपर्यंत आता टोमॅटो भाजून घेणार आहे। कांदा मस्त भाजून झालेला आहे, टोमॅटो सुद्धा आता मऊ पडलेला आहे। याला गार करून मिक्सरला वाटून घेणार आहे मी। आणि आता इथे एक कुकर घेतलेला आहे, कुकर थोड्याशा मोठ्या साईजचाच घ्या। इथं माझा 5 लिटरचा कुकर आहे। आणि आता त्या कुकर गरम झाल्याच्या नंतर त्या कुकरमध्ये 3 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे, तेलाच्या पळीने। तेल आता मस्त गरम झालं की मग याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर खडे मसाले टाकून घेणार आहोत। तर आता खडे मसाले कोणते कोणते टाकायचे आहेत, तेजपत्ता टाकलेला आहे आणि काळी मिरी टाकलेली आहे 3 ते 4, लवंग टाकलेले आहेत 3 ते 4, आणि इथं दालचिनीचे तुकडा टाकलेला आहे मी। तर आता या ठिकाणी मस्त असं मिरी तडतडली की मग याच्यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मस्त मोहरी आणि जिरं तडतडलं पाहिजे। मग या स्टेजला मी कांदा बारीक कापून घेतला होता, तो कांदा याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचा आहे कांदा। बघू शकताय मस्त असे एकजीव झाला, थोडासा कलर चेंज झाला की कांद्याचा, मग इथं मी खोबरं अगोदरच गॅसवर काळं करून मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं मी, आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही खोबरं कढईत सुद्धा भाजू शकताय, बारीक कापून कढईत भाजून मग मिक्सरला सुद्धा वाटू शकताय, ते सुद्धा खोबरं इथं टाकलं तर चालेल। पण मी काळं खोबरं करून वाटून टाकलेलं आहे, त्याच्याने खूप छान चव येते। तर आता बघू शकताय मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत आता खोबऱ्याला आपण तळून घ्यायचं आहे। आणि इथं मी लसूण वाटून घेतलं होतं मोठं, ते लसूण टाकलेलं आहे, एकजीव करायचं आहे। बघू शकताय मस्त असं खोबऱ्याला आता कलर आलेला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये जे पेस्ट वाटून घेतलेली आहे टोमॅटोची आणि कांद्याची, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं एकजीव करायचं आहे। आणि आता आपल्याला याच्या तेल फुटेपर्यंत याला फ्राय करत राहायचं आहे किंवा चमचा फिरवत राहायचं आहे। बघू शकताय अजिबात खाली चिपकत नाही। तर आता आपण गॅसची फ्लेम मीडियम असलेली थोडीशी लो करून घ्यायची आहे। बघू शकताय तेल फुटल्यासारखं असं दिसलं की गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची। आणि आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा धनेपूड टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा गरम मसाला टाकत आहे मी इथं। काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे, काश्मीरी लाल मिरची पावडरने खूप छान कलर येतो। आणि इथं काळा मसाला टाकलेला आहे, वर्षभराचा साठवणुकीचा मसाला आहे तो। तर तो पाऊण चमचा टाकलेला आहे, जास्त तिखट आहे म्हणून मी तिखटाचा प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्ती सुद्धा करू शकताय। तर 1 ते 1.5 मिनिट याला परतून घ्यायचं आहे या मसाल्यांना।
आणि मग परतून झाल्याच्या नंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण प्युरी बनवून घेतली होती कांद्याची आणि टमॅटोची, त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे कुकरमध्ये. तर बघू शकताय. आणि वरती थोडंसं झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे या मसाल्यांना, म्हणजे तर्री खूप छान येते. बघू शकताय मस्त असं तर्रीदार, मसालेदार आणि झणझणीत चमचमीत मसाला आता रेडी झालेला आहे आपला. तर आता या स्टेजला आपण इथं जे आपले चणं भिजवून घेतलेलं होतं ते चणं आता याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि आता एकजीव करायचं आहे. आणि आता आपली भाजी शिजेल इतकं पाणी घालायचं आहे. नाही जर म्हणलात तर तुम्हाला जर पातळ भाजी पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकताय. मी 1.5 वाटीच्या जवळपास मी इथं पाणी घातलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. अप्रतिम दिसते भाजी, चवीलाही भन्नाट लागते. आणि आता इथं मी थोडीशी वरून कोथिंबीर सोडून घेतलेली आहे. आणि आता इथं वरती कुकरचं झाकण लावून 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे चणं मस्त असं मऊ शिजलं पाहिजे. तर मस्त असं दणकून 5 शिट्ट्या झाल्याच्या नंतर बघू शकताय तर्रीदार असं मसाला, चना मसाला आता रेडी झालेला आहे म्हणू शकताय. मस्त असा दिसत आहे, अप्रतिम चव लागते. कशी वाटली ही पद्धत शॉर्टकट, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा ही कशी वाटली. तर चेक करून बघायचं आहे आपल्याला चणं शिजलेलं आहे का. बघू शकताय मस्त असं चणं शिजलेलं आहे, अप्रतिम तर्रीदार, झणझणीत, चमचमीत आता चना मसाला आपला रेडी आहे. आता याच्यासोबत खाण्यासाठी आपण भाकर करणार आहोत. आता मी इथं तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे. चव छान लागते या भाकरीची. तर आता चिकटपणा येण्यासाठी मी उकळीचं पाणी टाकत आहे याच्यामध्ये. तव्यामध्ये गरम करून घेतलं होतं ते पाणी आणि ते आता पाणी याच्यामध्ये टाकत आहे. आणि आता कलत्याच्या साहाय्याने आपल्याला पीठ आजूबाजूचं जे पीठ आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळ्या पिठाला ते पाणी गरम लागलं पाहिजे असं हाताने मॅश करून घ्यायचं आहे. भाजेल याची काळजी घ्यायची आहे. तर बघू शकताय मस्त असं कोरडं पीठ आतमध्ये दाबत त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि सगळ्या पिठाला असं ते गरम पाण्याचं लागलं पाहिजे सगळीकडं, तरच पिठाला चिकटपणा येतो. आणि थोडंसं जोर लावून आपल्याला मालिश करून घ्यायची आहे किंवा मळून घ्यायचं आहे म्हणून. असं केल्याने मऊसूत लुसलुशीत अशी भाकर होते आपली. आणि जास्त आपल्याला थापते वेळेसुद्धा चिरत नाही. जास्त मालिश केल्याच्या नंतर थोडं पाणी घालून आपण सुरुवातीला थोडंसं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे, म्हणजे नंतर आपल्याला पाणी हाताला लावून पिठाची मालिश करून घ्यायची आहे. आता इथं बघा पिठाची मालिश मी करून घेतलेली आहे. 3 ते 4 मिनटं पिठाची मालिश केल्याच्या नंतर मऊसूत आणि काठसुद्धा चिरणार नाहीत अशी भाकर तयार होते. तर आता इथं मी भाकरीसाठी छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे. त्या पिठामधला जेवढं लागेल तुम्हाला भाकरीला पीठ तेवढं तोडून घ्यायचं आहे. आणि मग व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं मस्त गोल करून घ्यायचा आहे. आणि आता भाकरीचा उंडा रेडी करून घ्यायचा आहे. बघू शकताय मस्त असं उंडा रेडी झाला की मग खाली आपण चाळणीनं पीठ टाकून घेणार आहोत. कोरडं लागेल तितकं कोरडं पीठ घ्यायचं. आणि आता आपण याच्यावर भाकरीचा उंडा ठेवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाकर अशी मस्त थापून घ्यायची आहे. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही करायचं. जशी तुम्हाला मीडियम साईजची भाकर पाहिजे असेल तर मीडियम साईजची पण करू शकताय. तर आता बघू शकताय मस्त असं गोल एका हातानं फिरवत एका हातानं थापत राहायचं आहे. दोन्ही हातानं थापून सुद्धा बनवू शकताय. तर आता इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे नंतर आपण दोन्ही हातानं थापून घेणार आहोत. मस्त असे थोडे काठ चिरत असले तरी त्याला एका हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे चिरणार नाही. तर आता बघू शकताय मस्त असं भाकर आता आपली रेडी झालेली आहे म्हणू शकताय. जाड पातळही नाही, मीडियम साईजची भाकर आता थापून झालेली आहे म्हणू शकताय. इथं मी तवा अगोदरच गरम करून घेतलेला आहे. आणि आता तव्यावर भाकर आपली टाकून द्यायची आहे किंवा ठेवून द्यायची आहे म्हणू शकताय. भाकरीला वरच्या साईडने पाणी लावून घ्यायचं आहे हाताने. तुम्ही कपड्याने सुद्धा लावू शकताय हाताला भाजत असेल तर. मी याची भाकरीची सुद्धा डिटेल रेसिपी
दिलेली आहे। तर बघू शकताय मस्त असं भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि वरचं पाणी हडकलं की मग आता आपण याला वरच्या साईडला लावलेलं पाणी हडकल्यासारखं दिसलं की कडा मोकळ्या करून घ्यायच्या कलत्याच्या साईडने आणि पलटी मारून घ्यायची आहे भाकर। खालच्या बाजूने सुद्धा मस्त असं भाजून घ्यायचं आहे। खालची बाजू भाजून झाली की मग पलटी मारून घ्यायची आहे। खालची बाजू सुद्धा मस्त अशी खमंग भाजून घ्यायची आहे। अप्रतिम लागते चवीला ही भाकर। तर आता बघू शकताय मस्त अशी टम्म फुगत आहे भाकर। सगळ्याच भाकरी अशा फुगण्यासाठी अशा पद्धतीनं नक्की बनवा, म्हणजे तुमच्या पण भाकरी मस्त अशा फुगतील। तर आता बघू शकताय मस्त असं भाकर आता फुगलेली आहे। आपला चना मसाला सुद्धा रेडी आहे, भाकर रेडी आहे। चला तर सर्व करून घेऊया। अप्रतिम चवीचा झणझणीत चमचमीत तर्रीदार असा चना मसाला, गावरान चना मसाला म्हणू शकताय, रेडी आहे। आणि आता आपण इथं भाकर सुद्धा रेडी करून घेतलेली आहे। भाकर सुद्धा आपण ताटाला लावणार आहोत आणि आता तोंडी लावण्यासाठी मी इथं कांदा ठेवून दिलेला आहे। मस्त लागतात, अप्रतिम लागते ही भाजी, चवीला खूप छान लागते। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, त्यांना पण अशाच नवीन नवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।